पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये जवळपास 1:5 1:10चं टार्गेट मिळणार आहे. रिस्क टू रिवॉर्ड मस्त मॅच होणार आहे. भरपूर प्रॉफिट याच्यात होऊ शकतो. फक्त एकच अट आहे, तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघावा लागेल. जर तुम्ही पॉईंट मिस केला तर तुमचा स्टॉप लॉस मिस होईल आणि मग सगळंच वाटोळं. त्यामुळे काय करा, पूर्णपणे व्हिडिओ बघा. आपण काय बघणार आहे या व्हिडिओमध्ये, तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असणार आहे. बाईंगची स्ट्रॅटेजी आहे, बॉलिंजर बँड सगट. कधी कधी 15 मिनिटं, कधी कधी अर्धा स्टेटमध्ये थांबेल, पण पैसे देत राहील. बरोबर. तर आपण सुरू करूया, जाऊया आपल्या स्क्रीनवर. एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण पहिले 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होऊ आणि आपण इथं जायचं इंडिकेटर सेगमेंटमध्ये आणि आपल्याला इथं टाईप करायचे BB म्हणजे बॉलिंजर बँड. बाकी काहीच घ्यायचं नाही, डायरेक्टली हे घ्यायचं आपल्याला. इथं आपण क्लिक केलं बॉलिंजर बँडवर. आता आपल्याला बॉलिंजर बँडबद्दल जर थोडी माहिती पाहिजे असेल तर मी त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवेल, पण आत्ता फक्त लक्षात घ्या, बॉलिंजर बँड काही नसतं, एक मार्केटमधला स्ट्रेच ते एक्सप्लेन करतं. काय एक्सप्लेन करतं? स्ट्रेचचा अर्थ काय होतो? जेव्हा मार्केट फार ताणलं गेले ना, त्यावेळेला बॉलिंजर बँड काय होतं, ते जे त्याचे जे हे असतात ना, याला अप्पर बँड म्हणतात, याला लोअर बँड म्हणतात, ते काय होतात, थोडेसे एक्सपांड होतात. ठीक आहे. ह्याच्यामधली स्ट्रॅटेजी एकदम सोपी आहे. गॅपअप्स आणि गॅप डाऊनला कसं ट्रेड करायचं हे सगळ्यात मस्त बॉलिंजर बँडच सांगू शकतं. तर बघा काय याच्यामध्ये करायचं. आता एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. आता मला मार्केट ओपनिंग पाहिजे. आता ही एक मार्केट ओपनिंग आहे, पण ही आपल्या अगेन्स्ट गेलेली आहे. पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय कशी आपल्या अगेन्स्ट गेलेली आणि आपल्याला इथं काय करता आलं असतं. इथं पण आपल्याला ट्रेड होता. हे बघा, ही पण आहे, ही पण आपल्या अगेन्स्ट आहे, पण नंतर हा साईडवेज झाला. फार काही कोणी कमवलं नाही, पण हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मिळाली आपल्याला महत्त्वाची एक्सपायरी मिळाली. हे बघा, काय तारीख आहे इथं, 2 जुलै मंगळवार होता. ठीक आहे. 2 जुलै 2024ला मंगळवार होता. त्या दिवशी तुमची बँक निफ्टी जी आहे, हे बॉलिंजर बँड आपण लावून ठेवलं. बँक निफ्टी ओपन झाली बघा, 9:15ची कॅन्डल आहे सगळ्यात पहिली. 5 मिनिटाची कॅन्डल शिफ्ट व्हायचं. काय झाली, कॅन्डलचा पूर्ण बॉडी जी आहे ती बाहेर आहे. ठीक आहे. आता हा लो आलाय आत, हा लो बाहेर असेल तर अजून चांगलं. ठीक आहे, पण इथं ठीक आहे, लो आत आलेला, लो व्हायचा आत आहे, पण बॉडी पूर्ण बाहेर पाहिजे. सोप्या भाषेमध्ये सांगू तर क्लोज बाहेर पाहिजे, क्लोज. ठीक आहे. ओपन इथं झालं, गॅपअप झाला, मोठा गॅपअप झाला आणि इथं काय झालं, इथं क्लोज झाला. काय करायचं, एक तर बॉडी, पण जास्त सेफ पाहिजे असेल अजून तर काय सांगतो तुम्हाला बघा, याचा हाय मार्क करायचा आणि याचा लो मार्क करायचा. आता तुम्ही ते म्हणताल नाही मग ते 920ची स्ट्रॅटेजी, अरे नाही बाबा, ही वेगळी आहे. ही बॉलिंजर बँड बरोबर आहे. लक्षात घ्या, बॉलिंजर बँड तुम्हाला एक्सप्लेन काय करते की मार्केट इथं क्लोज झालेलं आदल्या दिवशी, बरोबर, 52,500ला क्लोज झालेलं, 512ला जवळपास, 523ला चला, आणि ओपन कुठे झालंय बघा, 792, म्हणजे 523 792, 300 पॉईंटचा गॅपअप आहे. कोणामध्ये? बँक निफ्टी. चला होतो, ॲग्री आहे, पण चांगला गॅपअप आहे. जेवढा चांगला गॅपअप झाला याचा अर्थ मार्केट स्ट्रेच झाले, मार्केट ताणलं गेले. आता मार्केट काय करणार, परत त्याला नॉर्मलाइज करायला येणार. कारण एक लक्षात घ्या, कॉलचे प्रीमियम ब्लास्ट झालेत, ब्लास्ट. 300 पॉईंटचा गॅपअप आहे. पुटचे प्रीमियमचा काय सीन आहे, एकदम लो गेलेत. बरोबर. कॉल सेलर लॉसमध्ये जायला लागले, तो त्याची पोझिशन वाढवायला लागतो. बऱ्याचदा, नेहमी होत नाही, पण सांगतो तुम्हाला, हे चांगलं वर्क होतं. ह्याचा हाय लो मार्क केला आणि जर ह्याचा लो ब्रेक झाला, ठीक आहे, तर तुम्ही अपोजिट साईडला म्हणतो मी, मार्केट कुठे ओपन झालं, वरती, ट्रेड कुठे घ्यायचा, पुटमध्ये, खाली बेरिशला. काय हे ओपन होऊन वरती, ओपन होऊन वर जाऊ शकतं का? जाऊ शकतं. दाखवतो तुम्हाला, फेल झालं पण दाखवतो, पण त्याच्यात पण तुम्हाला सांगतो काय करायचं. पण पहिले लक्षात घ्या की आपण ज्याच्याबद्दल व्हिडिओ बनवतो तो हाय. मार्केट गॅपअप झाला, काय करायचं. वारंवार का बोलतो मी, कारण लोक नीट कळतच नाही लोकांना, मग म्हणतात ते होत नाही. अरे होतं बाबा, आम्ही करून बघतोय रोज. गॅपअप झालं, हाय लो मार्क केला, काय झालं, लो ब्रेक झाला, या कॅन्डलमध्ये तुम्हाला घुसायचंय. ही कॅन्डल ओपन कुठे झाली, इथं ओपन झाली, पण ती क्लोज खाली झाली. रनिंग कॅन्डलमध्ये घुसले, बेस्ट आहे सगळ्यात. आणि हा ट्रेड तुम्हाला होल्ड करायचा आहे आणि स्टॉप लॉसला ट्रेल करायचे. आता स्टॉप लॉस पहिले कुठे असणार तर सांगतो तुम्हाला. पहिला स्टॉप लॉस तुमचा, जशी ही कॅन्डल बनली, तुमचा स्टॉप लॉस जसा तुमचा, इथून तुम्ही इथं एंट्री केली ना, इथून खाली गेल्यावर तुम्ही एंट्री करणार. स्टॉप लॉस एक तर तुमची ही लेवल पाहिजे जो लो आहे, अदरवाईज थोडा ॲग्रेसिव्ह पाहिजे असेल तर याचा मीडियन ठेवा. ठीक आहे. याचा मध्य जो आहे तो तुमचा स्टॉप लॉस ठेवा. ठीक आहे. जसं खाली गेलं, स्टॉप लॉसला ट्रेल करायचं. कुठं आणायचं, इथे आणायचं कॅन्डल क्लोजिंगला.
5 मिनिटांमध्ये होल्ड करू शकता बिंदास. 1 मिनिटवर शिफ्ट व्हायची गरज नाही इथे. ठीक आहे. स्टॉप लॉस हंटिंगला चान्स असतो थोडासा, आणि स्टॉप लॉस हंट करून लिक्विडिटी घेऊन तो सटकन खाली निघून जातो. त्यामुळे काय करायचं, स्टॉप लॉस थोडासा मायनरली अग्रेसिव्ह ठेवायचा. म्हणजे 20 पॉईंट ठेवता तर 30 पॉईंट ठेवा, फार नाही. ठीक आहे. असं करत तो ट्रेल करत जायचा. इथं बघा तुम्ही टार्गेट कुठून मिळाले. 838 गेला होता. समजा तुम्ही इथं ट्रेड घेतला 628ला, कुठं गेला मार्केट बघा, डायरेक्टली 600 पॉईंट खाली, 400 पॉईंट खाली. ठीक आहे. कधीपर्यंत होल्ड करायचा, महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. खरं सांगायचं तर आयडल सिनारिओ किंवा आयडल केस काय, की जेव्हा हे आत येईल. ठीक आहे. याचा क्लोजिंग आत व्हायला लागला. तुम्ही म्हणता इथं पण क्लोज आत आहे. ठीक आहे. पण मोस्ट ऑफ द बॉडी बाहेर आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल क्लोज होईल तेव्हा तुम्ही एक्झिट करू शकता, काही अडचण नाही. ॲक्च्युअली इथंच जास्त क्लोज केलं बरं. आता हा बघा, हा ओपन इथं झाला आहे, क्लोज खाली झाला आहे, हा क्लोज बाहेर आहे, हा पण थोडासाच आत आहे. ठीक आहे. हा पण क्लोज पूर्ण बाहेर आहे. म्हणजे त्यांनी इथं एकदा थोडी प्रॉफिट बुकिंग झालेली आहे म्हणून तो आत गेलेला आहे, नंतर परत ते गेलं. तर ठीक आहे, या 2 कॅन्डल नाही मिळाल तरी काही काळजी नका करू. तुम्हाला 3 कॅन्डल भरपूर मिळतात. कधी एकाच कॅन्डलमध्ये गेम खतम होऊन जातो. कधी तुम्हाला 2-3 कॅन्डल छोटे बारीक करत फटकन एक मोठी कॅन्डल किंवा 2 कॅन्डलमध्ये जवळपास 700 पॉईंट मार्केट खाली निघून जातं. मस्त पुटमध्ये प्रॉफिट होईल. ठीक आहे. हे तुम्ही करू शकता. तर हा व्हिडिओ वारंवार बघा तर ऑप्शन बाईंगमध्ये होईल. आणि मला फोन करून सांगायचं, माझा नंबर दिलेला आहे. मला सोलापूरवरनं फोन आला, पिंपरीवरनं फोन आला, अजून कुठल्या गावावरनं, मला वाशिमवरनं फोन आला, मला हिंगोलीवरनं फोन आला की तुमचे व्हिडिओ आम्ही बघितलं, मला खूप छान वाटलं, तुम्ही बोला या गोष्टी की आम्ही हे केलं ते केलं, सगळं सांगा. आपला ग्रुप आहे डेली लेवलचा, त्यात तुम्हाला ॲड करतो मी. तुम्ही नंबर द्या, तुम्हाला ॲड करू त्याच्यामध्ये. मी तुम्हाला त्याच्यावर हे झालं की मी सांगत असतो, तर तुम्ही हे बघा. ठीक आहे. 9:15ला करायचं. व्हिडिओ वारंवार बघा. आता तुम्हाला सांगतो कुठं फेल झालं आपलं. दोन्ही गोष्टी घेऊ आपण. हे बघा, आता हा ओपनिंग नाही, हे मार्केटच्या मध्ये नाही, 9:15 बद्दल बोलतो आपण फक्त. ठीक आहे. हे बघा, गॅपअप झाला. आता मी काय म्हणलं, खालचं ट्रेड घ्यायचा, पण इथं मार्केट वर गेलं, मार्केट वर झालं. आता काय करायचं, पहिली गोष्ट तर आपण याला मार्क केलं, याचा हाय मार्क केला, याचा लो मार्क केला. आता मी वाट बघत बसलो खाली यायची. अरे जर खाली आलंच नाही तर एंट्री नाही ना, संपला विषय. जर मी काय बोललो, रनिंग कॅन्डल जर हा लो तोडला तर, लो तोडलाच नाही तर संपला विषय, ट्रेडच नाही बरं तिथे. का वरच्या साईडला ट्रेड घ्यायचा अवघड जाणार. खूप कमी केसमध्ये तो होणार. लक्षात घ्या, मला म्हणायचं काय, गॅपअप झालाय, ऑलरेडी मार्केट बुलिश झोनमध्ये गेले, अजून किती बुलिश जाणार आहे, बरोबर. लिक्विडिटी कुठून आणणार, लोक तर पाहिजे. 300 पॉईंट 400 पॉईंट 800 पॉईंटचा गॅपअप बघून रिटेलर म्हणतो जाऊ दे बाबा, आणि आपणच तर आहोत लिक्विडिटी मार्केटसाठी. त्यामुळे ना बऱ्याचदा ते साईडवेज निघून जातं. कधी निघेल, न्यूज 20 केसला निघेल, त्यावेळी मग डे हायच्या वर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ट्रेड घेऊ शकता. स्टॉप लॉस थोडासा मग छोटा ठेवा, फार अग्रेसिव्ह नाही घ्यायचा, कारण याची गॅरंटी नसते. बघा साईडवेजच निघून गेलं पूर्ण. मी काय म्हणलं, त्या साईडला निघाल तो साईडवेज होतो मार्केट, बऱ्याचदा होतं. 1-2 वेळा तुम्हाला बघेल की हा असा फुटून वर जात राहिला, 1-2 वेळेलाच होतं हे. 3-4 महिन्यात एकदा केस होती. बघा पूर्ण मार्केट झोपून गेलेलं इथं पूर्ण. आणि हे जे आहे ना, आता हे बघा, हे गॅपअप नाही आहे, बॉडी मी काय सांगितलं बाहेर पाहिजे, पूर्ण कॅन्डल आत आहे, वरती ओपन झालं पण परत खाली झालेलं आहे, म्हणजे काही त्याला अर्थ नाही आहे कॅन्डलला. ठीक आहे. परत बघा, चला, हे बघा इथे 9:15ची कॅन्डल आजचीच आहे. 5 जुलैला शूट करतो मी, रात्री बसून, ते सकाळचीच कॅन्डल आहे. अरे मी घेतलाय की बाबा आज पुटला ट्रेड, बरोबर, मी तेच तर सांगतोय. पण मी ना स्काल्प केला, पण मी बँक निफ्टीच केला होता. मी 52,600चा केलेला, आणि तो लवकर विकला अगेन. मी त्या डेली ग्रुपवर पण टाकलं होतं की एक्झिटेड अर्ली, ड्रॉबॅक्स ऑफ स्काल्पिंग असं टाकलं होतं मी त्याच्यामध्ये. तर सिम्पल स्टोरी काय आहे, इथं जेव्हा खाली आला तेव्हा मी काय केलं, बॉलिंजर बँड मी तेव्हा मोबाईलवर ट्रेड करत होतो, लावून ठेवलं होतं. ठीक आहे. ही कॅन्डलला काही नाही केलं, या कॅन्डललाही काही नाही केलं. ही कॅन्डल बघून जय श्रीराम गेलो आत. ठीक आहे. जसं हे आत गेलो, आणि तुम्हाला सांगतो, नाही थांबा, मी तिसऱ्या कॅन्डल आत गेलेलो आहे. या कॅन्डलला एंट्री केली, इनफ पैसे मिळाले. ठीक आहे. जवळपास प्रीमियम, आता बँक निफ्टी आहे ना, बँक निफ्टी 100-150 प्रीमियम असा हलतो, तेवढा पॉईंट मिळाले. मी जर स्काल्प केलं 30 पॉईंट काढून निघालो बाहेर, आणि हा एकदम छोटा, म्हणजे फार काही मुवमेंट नाही आहे. तर हे खालच्या साईडला तुम्हाला इथं मिळालं. आता इथं तुम्ही म्हणताल तर आपल्या कन्सेप्टचं उलटं झालं, थोडं कन्फ्युजिंग वाटेल आत्ता, पण लक्षात घ्या मी काय म्हटलं होतं, खाली ओपन झालं की आता तुम्ही कॉल घ्यायला पाहिजे होता. अरे पण मार्केटनी हा हाय तोडलाच नाही तर कशाला कॉल घेऊ मी. परत लक्षात घ्या, जर खाली ओपन झालं तर वरच्या साईडला ट्रेड, जर वर ओपन झालं तर खालच्या साईडला ट्रेड.
आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं, हा लो त्यांनी ब्रेक केल्यावर मी ट्रेड घेतला इथे जवळपास. हाय ब्रेक केला असता तर मी वाट बघू, मी कॉल लावून ठेवलेला, मी घेतला नाही का, हा हाय त्यांनी तोडलाच नाही. हा हाय कधी ब्रेक होऊ शकतो, 1 2 3 कॅन्डलमध्ये मॅक्झिमम, त्याच्यावर नाही. 9:30 9:35 नंतर जर ब्रेक झाला तर काय फार अर्थ नाही त्याला. इमिजिएटली झाला पाहिजे, पटकन मुवमेंट येणार. ठीक आहे, बघा डाऊट येणार याच्यावर भरपूर आणि मला मजा येईल तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला, मला फार आवडेल. तर तुम्ही प्लीज डाऊट्स विचारा. हे काय उपयोग नाही आहे, 9:15ची कॅन्डल पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मागे जाऊन बघू, कुठे पण बघा तुम्ही, टेस्ट करा, बॅक टेस्ट करून बघा. स्टॉप लॉस हिट होतो, मी असं नाही म्हणणार की यात लॉस होतो, असं काहीच नसतं, लॉस होतोच इकडं. स्टॉप लॉस घेऊन टाकायचा त्याच्या वेळी, पण तुम्हाला मोठी मोमेंटम कॅप्चर करायला मस्त मजा येईल तिथं. ठीक आहे, बघून करून बघा, मजा येईल. बघा इथे 9:15 खाली एक क्लोज बाहेर आहे, पण या कॅन्डलमध्ये पण मजा नाही ना, पूर्ण बाहेर पाहिजे. गॅप डाऊन झाला, आता मी ॲक्च्युली कॉलचं ट्रेड घ्यायला पाहिजे, पण हा हायच ब्रेक नाही झाला तर मी घेणारच नाही. हा हाय बघा कधी ब्रेक झाला, आता हा रेअर केस असतो, हे काहीतरी न्यूज बीज असणार या दिवशी. इथून जाऊन पार खाली सगळ्यांना ट्रॅप करून वर जाऊन इथून तोडला, म्हणजे जवळपास ही कॅन्डल बघा कधीची आहे, 10:30. मी नाही घ्यायचो हा ट्रेड. ठीक आहे, मी मी याच्यामुळे ट्रेड नाही घेणार, मी कशामुळे ट्रेड घेणार, हा डे हाय काढलाय म्हणून ट्रेड घेणार 10:30ला. मी बॉलिंजर बँडच्या बेसिसवर नाही ट्रेड घेणार. त्यावेळी बॉलिंजर बँड असं स्क्वीज झाले असेल, कमी झालं असेल ते, त्यामुळे हा बॉलिंजर बँडचा ट्रेड नव्हता. मला 100% माहिती की तुम्हाला अवघड जाणार आहे, पण मला तुमचे डाऊट सॉल्व्ह करायला फार आवडले, तर तुम्ही विचारा. थोडा व्हिडिओ मोठा बनणार आहे, काही ऑप्शन नाही माझ्याकडे. इथे बघा मार्केट क्लोज झालं, इथे ओपन झालं. ठीक आहे, हाय लो मार्क केला. कुठला पाहिजे ट्रेड आपल्याला, पुढचा, पण फार मोठा गॅपअप नाही आहे, छोटाच गॅपअप आहे. खाली आलंच नाही, वर गेलं. हे बघा ही रेअर केस आहे, रेअर केसमध्ये तुम्हाला असं दिसेल मुवमेंट, चांगली मुवमेंट आली, माझी मिस झाली असते याच्यामध्ये, चाललं असतं मला. ठीक आहे, मी फार तर फार कुठे ट्रेड घेतला असता माहिती तुम्हाला, मी जवळपास आहे ना या कॅन्डलला ट्रेड घेतला असता. या मी एक प्राइस ॲक्शन बघितली असती की हाय आहे आणि हा ॲटलिस्ट कट करत नाही, सपोर्ट घेतोय, हे बघून मी इथं एंट्री मारली असती. इथं स्टॉप लॉस आहेत ना सगळ्यांचे, ज्यांनी इथं एंट्री केली इथं स्टॉप लॉस घेऊन आलेला आहे. ते इथं घेतलेला, इथं स्टॉप लॉस वाला आहे, तर इथं एंट्री करून मी थांबलो असतो ट्रेडमध्ये. पण बॉलिंजर बँडचा ट्रेड हा नाही आहे परत. ठीक आहे, इथे बघा मिळाला, बरोबर. इथं ओपन झालं मार्केट 9:15, 18 जून 2024. परफेक्ट हाय मार्क केला. हा याच्यात तो दोन्ही गेम आहेत बघा, लो मार्क केला. मी तुम्हाला कुठला ट्रेड सांगतो माहिती आहे, मी तुम्हाला फक्त ही कॅन्डल सांगितली आणि ही कॅन्डल, हा लो ब्रेक झाला रनिंग कॅन्डलमध्ये. तुम्हाला सांगतो तुम्ही जाऊन बघा, याचे पुट इतके ब्लास्ट झाले असणार आहेत, इमॅजिन नाही करू शकत तुम्ही. एका कॅन्डलमध्ये गेम होऊन जाईल, दुसऱ्या याच्यामध्ये पण. ठीक आहे, माझं बॉलिंजर बँडच्या आत आलं, मी एक्झिट केलं. ठीक आहे, नंतर हा एक मॉर्निंग स्टार घेऊन वरती आला. ठीक आहे, वरती आला, संपला बॉलिंजर बँडचा इफेक्ट. जेव्हा डे हाय निघेल तेव्हा लोकांना परत त्यांनी ट्रॅपच केले, नंतर परत वर गेलं. ह्याच्यात काय फायदा नाही, यात आपल्याला फायदा नाही मिळत, सेलरने पैसे बनवले हायर हाईजमध्ये. ठीक आहे, 9:15 अरे मिळाला अजून एक गॅपअप, पण क्लोज बाहेर नाही, क्लोज बाहेर पाहिजे आपल्याला, हे आयडल सिनारिओ नाही आहे. ठीक आहे, ओपनवरती हाय लो आत आहे, तरी सुद्धा दिलाय त्यांनी, पण मी ह्याला मानणार नाही. या रनिंग यामध्ये घुसू शकता, काही अडचण नाही, पण पूर्ण अरे बघा बघा बघा, मस्त 9:15ला ओपन झालं. हे बघा, हे तो चाहिए, 9:15ला ओपन झालं, बरोबर. हाय लो मार्क केला, इथे ओपन झालं, 13 जूनची तारीख आहे. ठीक आहे, वर गेलं, खाली आलं, 1 2 3 4 कॅन्डल सोडल्या, 9:35 मार्केटने टाइमपास केला, 35 मिनिटाला तोडलं. ही रनिंग कॅन्डलला घुसायचं. ठीक आहे, कितपर्यंत मिळाला बघा ट्रेड. हा एक ट्रॅप केला मस्त त्यांनी, हे घेतली, हंटिंग करून झाली. हे असं होणार तुमच्याबरोबर, पण ही लाईन फार महत्त्वाची असते त्याला. मार्केट वरती गॅपअप झालं की पुटला टाकायचं. बघा कसं केलं, सगळा गेमच टाकला. इथं केलं, स्टॉप लॉस वरती ठेवला आपण, समजा फार वर झाला, मध्ये घेऊ. ठीक आहे, खाली गेले, आपण स्टॉप लॉस समजा इथं आणला, त्याने आपला हंट केला, इथला प्रॉफिट तो खाऊन टाकणार आपला. एकदा आपल्याला हाकललं मार्केटच्या बाहेर, परत ती एंट्री करायची जेव्हा खाली जाईल तेव्हा. इन शॉर्ट ही लाईन आहे ना, अपोजिट साईडला तुम्ही घुसा, गॅपअप नंतर अपोजिट साईडला प्रयत्न करा. सेम साईडला मिळेल, पण तुम्हाला जास्त मुवमेंट मिळेल की नाही मला जरा शंका आहे. ठीक आहे, ठीक आहे, आता बराच मोठा व्हिडिओ बनलाय, मला नव्हता बनवायचा, 4-5 मिनिटात संपवायचा होता, पण काय मला राहुल नाही गेलं, सगळे एक्झाम्पल दिले. ठीक आहे, तुम्ही करून बघा, मला नक्की सांगा की तुम्हाला काय काय फायदा होतो. ठीक आहे, मला ऐकायला आवडेल, आणि ज्या दिवशी होईल ना मला मेसेज करा नक्की. ठीक आहे.
चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या कन्सेप्ट बरोबर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपला औंधमध्ये पुण्यात क्लास आहे. तुम्हाला काही माहिती पाहिजे तर मला नंबरवर मेसेज करू शकता. तुम्ही मला डाऊट्स विचारा, कमेंट करा. मजा येते ना, लोक फोन करतात, सांगतात अरे तुमचा व्हिडिओ बघितला, हे असं मला हा क्वेश्चन आहे, मग मी ते सॉल्व्ह करतो. याच्यापेक्षा भारी सॅटिस्फॅक्शन नाही मिळत कुठंच. तर तुम्ही ते करा, नक्की करा आठवणींनी. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट बरोबर. आणि जय महाराष्ट्र.